सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आशुतोष स्ट्राईक वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन. हो हो, क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती बघायला गेलं तर हलक्या हाताने चेंडू अगदी गुगली पाहायला मिळाला. त्याच्यावरती बाईच्या स्वरूपातली एक धाव श्री गणेश झाला गेलाय. एका धावेनं संघाची धावसंख्या आता एक धावपलकावरती लागली गेली. म्हणजेच आजच्या दिवसाचा पहिला संघ ठरतो शंभूराजे स्पोर्ट्स संघ यानं एंटर केले सुपर 4 मध्ये, अर्थात सेमी फायनल मध्ये. सचिन एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली ज्याच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज झालाय. समोर असणार आहे अमोल भोजने. बॅटर लॉब केला ऑन साईडला, डी मधून प्रोटेक्शन देतोय स्क्वेअरचा फिल्डर. एक धाव मात्र मिळेल जरूर. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली गेली. दोन्ही आकड्यावरती जाऊन पोरते. स्ट्राईक रोटेट सातत्यानं होते. ही खासियत असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या बॅटमधून ज्यावेळी षटकार आणि चौकार नाही येत आहे त्यावेळी तुम्हाला सिंगल डबल वर काम चालवावं लागतंय. आणि हेच या दोन बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच सिंगल जरी असल्या तर असल्या तरी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. सचिन चांगली गोलंदाजी करतोय. हा देखील चांगला फटका. बघायला गेलं तर हवाई सफर केलाय, चेंडूला पाठवलंय, एक टप्पा सीमा पार, चौकार. चांगला फटका आणि त्याच्यावरती प्रहार झालाय. टोटल बघायला गेलं तर याच दरम्यान बघायला गेलं तर विकेट पहिली डाऊन झाली. झटका क्रमांक पहिला माघारी परतावं लागतंय. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉम्बो बॉक्स मध्ये पाठवून द्यायचंय. गोलंदाजी जबरदस्त टाकत असताना एक विकेट गेली आशुतोषी. त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये साहिल जयस्वाल चांगला बॅटर आहे, याच्यामध्ये देखील क्षमता आहे. सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला वन डाऊनला आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चांगला चेंडूवरती इथं मात्र लेग बाईच्या स्वरूपातले एक धावचं पतन होते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच आपण बघतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू सचिन याचा, समोर अमोल भोजने. व्हाईट वर टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय. ज्या पटक्यासाठी खेळला जातो तो त्याचाच फिल्डर चांगला रचला गेलाय, सापळा. आणि त्याच्यावरती अजून एक सिंगल आणि या सिंगल संघाची धावसंख्या आपल्याला वाढताना पाहायला मिळते. 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजे षटक पहिलं संपुष्टात येते. एका ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 8. पहिल्या षटकाचा काही संपुष्टात आलाय. जर्सी क्रमांक 01 अर्थात ज्याच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडळ नावाचा डंका प्रत्येकाच्या तोंडावरती
या खेळाडूचं नाव आहे ज्यानं आपल्या नावानं, फक्त नावानं नाही तर खेळानं देखील सर्व खेळाडूंची मनं जिंकलेत. तोच खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. मॅन फ्रॉम पडळचा, सर्वांचा लाडका जलसिंग पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड विकेटचा मारा करतोय. जबरदस्त चेंडू यावेळी देखील पाहायला मिळालाय. हातामधली जादू पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेर आलाय आणि त्याच्यावरती डॉट चेंडू आलाय. ही आहे खासियत. का नाव खेळाडूचं घेण्यास भाग पाडतायत त्याचं कारण दाखवून देतोय. हा देखील चांगला चेंडू अगदी बघायला गेला तर स्लाइस केला, गॅप भेदलाय, चेंडू मागे फिल्डर पळतोय. बॉलची आणि धावांची फिल्डर याच्यामध्ये शर्यत लागली होती. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पायाच्या रूपाने केलंय. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट झाला, प्रयत्न केलाय जरूर आणि यावेळी डबल धाव घेतला. तर 2 धावा धावपलकावरती, 3 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. त्या 3 धावेनं संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अकरा धावा धावपलकावरती आहेत. 1-1-1 असं समीकरण पाहायला मिळते. ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न चांगला केलाय. चांगला फटका जरूर होता परंतु तेवढं ताकद नाही मिळालेलं आहे. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाला. या 2 फलंदाजांनी मात्र अमोल असेल, साहिल असेल यांनी कारनामा दाखवायला सुरुवात केली. 4 मध्ये 5 धावा अमोल याच्या. यावेळी एक चांगला चेंडू स्लाइस केलाय अगदी पॉइंटच्या दिशेनं. पॉइंटचा फिल्डर येतोय, त्यावरती चेंडू डॉट जाणार आहे कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 12 धावा धावपलकावरती आहे. जरूर डॉट चेंडू पाहायला मिळाला. जलसिंग चांगली गोलंदाजी करतोय. वेग नाहीये परंतु चेंडू मध्ये बघायला गेलं तर जी गती आहे त्याच्याबरोबर अचूकता आहे ती जबरदस्त करतोय. म्हणजे तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. या तिखट माऱ्याच्या जोरावरती 1.4 चा खेळ झालाय. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू जलसिंग याचा. चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूने संपुष्टात येते. डॉट चेंडूने संपुष्टात येते. हे षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 12 धावा धावपलकावरती आणि याच दरम्यान सई ओव्ही स्पोर्ट्स संघाचे संघ मालक आदरणीय सन्माननीय डॉक्टर सुभाष चौगुले साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं कमिटीच्या मार्फत सहर्ष सहर्ष असं स्वागत. क्षमा असावी. संघाची धावसंख्या धावपलकावरती या 2 धावेनं पोहोचते ती 15 या आकड्यावरती. चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपला स्लाइस केलेला चेंडू त्याच्यावरती मिळेल ती धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजय गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यावेळी हाफ ट्रॅकर. चांगला चेंडू पटकवला गेलाय. चेंडू एक टप्पा सीमा पार आलाय. शानदार चौकार.
धावा धावफलकावरती. आता मात्र थोडासा वेग वाढला या ओव्हरमध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनंतर सिंगल आणि आताच्या चेंडूवरती 4 धावा. टोटल 7 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्या गेल्यात. अजय एक चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजीच्या जोरावरती मागची मॅच बघायला गेले तर साखळी सामन्यामध्ये 48 धावा वाचवल्या गेल्यात आणि यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि परिणामतः याच्यावरती मिळेल बाईच्या स्वरूपातली एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हा माहोल सजला गेलाय जनसेवेचा. हा मा KPLचा पर्व 9. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय. यावेळी रिव्हर्स शॉटचा अटेम्प्ट केलाय जरूर, परंतु तो जाईल डिक्रेल झोन मध्ये. धावा देऊन फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच आपण बघतोय 23 धावा. गेलेलं बॉल आतमध्ये. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आतापर्यंत तुम्ही सहकार्य दिलं, त्याचबरोबर हे देखील इथून पुढचं देखील सहकार्य द्यायचंय. आणि अनुष्का स्पोर्ट्सचे संघ मालक आदरणीय सुनील सावत यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील कमिटीच्या मार्फत सहर्षाचं स्वागत आहे. हा चांगला चेंडू समोरच्या दिशेनं. चेंडू अगदी जबरदस्त गॅप घेतलाय. संघाचा घेतलाय बार. आलाय शानदार आणि क्लास चौकार. फटका खेळलाय. बघायला गेलं तर अगदी शेवटच्या क्षणी बघितलं चेंडूवरती बॅक फुटवर गेला आणि समोरच्या दिशेनं अगदी सचिन तेंडुलकर स्टाईलनं हा चेंडू पाठवला स्ट्रेट ड्राईव्हला. चेंडू जातोय सीमा पार आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 धावा धावफलकावरती आहेत. अमोल आणि साईल याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. काय बोलशील? 27 धावा धावफलकावरती आहेत, परंतु यावेळी न्यू गोलंदाज चेंज केलं. जलसिंग याच्यावरती जबाबदारी दिली. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. अमोल आणि साहिलची जोडी आता सध्याच्या घडीला चांगली झाली. आतमध्ये बघतोय आपण 9 मध्ये 15, 6 मध्ये साहिलनं केल्यात 6 धावा आणि 27 धावा धावफलकावरती आहेत. सागरजी काय सांगाल? उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत साहिल आणि अमोल. जयसिंगचा पुढचा चेंडू उत्कृष्ट आउटस्विंग होणारा चेंडू. काही जमला नाही साहिलला चेंडू. चेंडू जातो निर्धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो जलसिंग आपल्या संघासाठी. चेंडू जरा टाकात. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्यानंतर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी येतो तो जलसिंग. त्या सामना करतो साहिल. जलसिंगचा पुढील चेंडू साहिलसाठी आणि पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू. चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातात. उत्कृष्ट व्हेरिएशन करतोय तो जलसिंग. काही समजत नाही ते फलंदाजाला. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट मारला चेंडू. चेंडू जातो तो सरळ फाईन लेगच्या वरून 6 धावांसाठी. उत्कृष्ट फटका साहिल जयस्वाल याच्या बॅट मधून. संघाची वाढत्या संख्या 33. गुडीजे पुन्हा एक चेंडू. चेंडू जातो तो सरळ आणि पंचांकडे अपील करताना पाहू. सामना चालू होतो पुन्हा एकदा. दुसरा चेंडू जलसिंग याचा. साहिल जयस्वाल पुन्हा एकदा.
मला चेंडू चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि बाद होतो तो फलंदाज साहिल जयसिंग याला मिळेल पहिलंच यश. दुसरा धक्का बसतो जनसेवा स्पोर्ट संघाला आणि आता फलंदाजी करण्यासाठी मैदान येतो तो आयकॉन रोहित खांडेकर. उत्कृष्ट साठी सज्ज होतो तुजल सिंग. सामना कराल तो आयकॉन रोहित खांडेकर. आयकॉन टू आयकॉन काय करतो पाहू. पहिला चेंडू रिव्हर्स मारणे नादात चेंडू जातो डॉट. षटक संपल्याचा पंचांचा इशारा. 4 षटकानंतर जनसेवा स्पोर्ट कोथरूड संघाची धावसंख्या येते 2-33. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावा करतात पाहू 18 चेंडू मध्ये. चेंडूचा खेळ बाकी आहे. माझ्या लक्षात नाही रे बाबा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5व्या षटक टाकण्यासाठी येतोय तो सचिन. सचिन एक मिस्ट्री गोलंदाज आहे. दोन्ही साईडला चेंडू ओढतो तो सचिन आणि पाहू त्याचा सामना कसा करतो तो अमोल. सचिनाचा चेंडू अमोल याच्यासाठी टाकलेला चेंडू. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बाद होतोय तो अमोल. उत्कृष्ट चेंडू सचिन याचा. उत्तरेश मिळत होतो सचिन. पुढील फलंदाज आहे तो जनसेवा स्पोर्ट. 12 प्लेयर लावून द्या. बॅट्समनचं नाव अजय. सचिन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा तयार होतो. सचिनचा चेंडू अजयसाठी आणि मारला चेंडू. चेंडू जातो तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. एका धावावर संघाची वाटती संख्या येते 34. 3-34. अशी थेंबी सुरुवात म्हणावी लागेल जनसेवा स्पोर्ट संघाची. कमीत कमी 55 धावा कराव्या लागतील या पिचवर. पाहू काय करतो आता आयकॉन रोहित खांडेकर. दुसरा टाकलेला चेंडू. चेंडू जातो क्षेत्ररक्षक हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. पुढील चेंडू सचिन याचा. पुन्हा एक निर्धाव चेंडू. बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. एका धावावर संघाची वाढ संख्या आहे ती 35. सचिन उत्कृष्ट गोलंदाजी करतो वरुण स्पोर्ट संघासाठी. पुढील चेंडू सचिन याचा. अजय याच्यासाठी मारला चेंडू. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी पळतात आणि धाव बाद होतो तो अजय दिले.
काय करतो भाऊसाहेब आपल्या संघासाठी? मोठ्या मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे इच्छांच्या स्पोर्टसाठी. सोहेब आलाय फलंदाजीसाठी. सचिनाचा चेंडू. हो हो, उत्कृष्ट असा आत येणारा चेंडू. चेंडू जातो निर्धाव. संघ धाव संख्या येते 36. 5 षटकानंतर 36. शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 14 धावा तरी कराव्या लागतात रोहित खांडेकर याला. 36. त्यावेळी 50 धावांचा टप्पा पार होईल. आणि पाहू वनस्फोट कडून शेवट षटक टाकण्यासाठी कोण येतो. गोलंदाज आहे तो अच्छा कर ना. हा डॉक्टर श्रीकांत. शेवट षटक टाकण्यास सज्ज होतात. फलंदाजी मार्कवर आहेत तो रोहित खांडेकर. पाहू शेवटच्या षटकामध्ये किती धावा सोडतो रोहित खांडेकर. श्रीकांत याचा चेंडू. फलंदाजीसाठी सज्ज होतोय तो रोहित. उत्कृष्ट मारला चेंडू. एक धाव पूर्ण करतात. आणि धावबाद होतोय तो सोयब. धावबादच्या स्वरूपात बाद होतोय तो सोयब. सोयबची जागा घेण्यासाठी कोण होते पाहू. चला लवकरच बेडप करा पंच. पुढे चेंडू. डॉक्टर श्रीकांत यांचा सामना करतो रोहित. काय करतो पाहू रोहित. उत्कृष्ट मारला चेंडू. पाहू चेंडू जातो तो क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि झेल सुटतो. एक धाव पूर्ण करतो. आणि फलंदाज बाद. बॅट्समन आउट झालेला आहे. पुढच्या बॅट्समन तयार राहायचा आहे. चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो डॉक्टर श्रीकांत. अक्षय लवटे जर 6 मारला तर विशाल लवटे यांच्याकडून 500 रुपये. पुढील चेंडू. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. रोहित खांडेकर. इनिंग मध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धाव संख्या आहे 38. पाहू उत्कृष्ट मारला चेंडू. चेंडू झाडाला तटतोय. एकदा पूर्ण आणि बाद होतोय रोहित खांडेकर.
आरसी स्पोर्टचे कर्मचारी आलेले आहेत अनुष्का स्पोर्ट आणि सामन्यामध्ये दोन्ही खेळाडू कोतोलीचे पाहू काय करतात डॉक्टर श्रीकांत आणि मारला चेंडू चेंडू तो सरळ अजयच्या हातामध्ये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी धावा देत पाहू आणि 2 धावा पूर्ण करतात ते कोण अक्षय अक्षय लवटे अक्षय लवटे आणि अक्षयने जर षटकार मारला तर त्याच्यासाठी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे इथं विशाल लवटे यांच्याकडून आणि चेंडू हवेमध्ये षटकार का गेला नाही पण पाहू गेलो होतो का आणि खेळाडू बाद आणि षटक संपतंय 6 षटकार समज धावसंख्या झाली 41 8 बाद 41 स्पोर्ट संघ कर्णधार लवकरात लवकर पाठवा आरसीचा कर्णधार इथं आलेला आहेत शुभम माने चांगरू बेचाळीस धावांची आवश्यकता आणि आव्हान पेलण्यासाठी जनसेवा स्पोर्ट करून आलेले ते जलसिंग पाटील वरद स्पोर्ट करून आले ते जलसिंग पाटील दुसरा बॅट्समन अभिषेक जरा 12 प्लेयर लावून दे की इकडे कोणतरी मॅच मधला एक लावण्याला चालतोय 11 मधला आणि गोलंदाजी मार्ग तो मिस्टी गोलंदाज रोहित खांडेकर रोहित तोजल सिंग पहिला चेंडू रोहित्याचा उलटा चेंडू आणि चेंडू मारतो तो फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो तो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी आणि वर स्पोर्टचं खातं उरते 2 धावांनी
उत्कृष्ट फटका जलसिंग याच्या बॅट मधून निघालेला. बेचाळीस धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जलसिंग पाटील आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली. गोलंदाजी टाकवरती स्वतः रोहित आहे. गरज आहे कारण खूप कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली धावफलकावरती. त्याच्यानंतर पाठलाग करत असताना ही सिंगल धाव मिळाली म्हणजे त्या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन आपल्याला पाहायला मिळते आणि या 3 धावा विजयाच्या समोर घेऊन जातात काही पाहावं लागेल. दुसऱ्या साईडला रोहित खांडेकर एक जबरदस्त गोलंदाज आहे. दोन्ही साईडनं जर बघायला गेलं अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आणि त्याच्या जोरावरती 48 धावा देखील त्यांनी डिपेंड केल्यात आणि तोच कारनामा आता सध्याच्या घडीला करावा लागेल कारण 42 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावा विजयासाठी 42 धावा करायच्या आहेत. अभिषेक ऑन साईडला मारण्याचा जरूर प्रयत्न केलाय परंतु आणखीन एक डॉट चेंडू आलाय. चार चेंडू 3 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु मनावर असं बॅटवरती बॉल येत नाही. त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव घेतली जरूर परंतु या सिंगल धावेने संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. रोहित खांडेकर सध्याच्या गोलंदाजी टाकवरती आपण बघतोय. त्याच्या समोर आयकॉन प्लेअर बेस्ट व्हर्जन आपल्याला पाहायला मिळते. जलसिंग पाटील सध्याच्या घडीला समोर पाहायला मिळतोय. ओ मोठा फटका जबरदस्त खेळला गेलाय. चेंडूला पाठवलाय अगदी लॉंग ऑफला जातोय चेंडू सीमा पार आला. सरकार पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 8 धावा धावफलकावरती आणि याच दरम्यान घेतला जातो यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल अर्थातच आरसी फायटर्स वर्सेस अनुष्का स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान. आरसी फायटर्स संघ आणि त्याचबरोबर अनुष्का स्पोर्ट्स संघ. आरसी फायटर्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत तर अनुष्का स्पोर्ट्स आपल्या संघाला अंतिम आणि शेवटचा पुकार अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल कमिटीच्या मार्फत सांगण्यात येते. कमिटी मेंबर आज खरं तर अगदीच समोर बसलेले आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आपल्याला विनंती असणार आहे आज जे नियम आहेत ते एकदम कडक आहेत हे देखील आपल्याला सूचित करतोय. सामन्याला सुरुवात होते. अजून 30 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मॅन फ्रॉम मुसलमानवाडीचा हा वेग तेज तर शोयब. चांगला चेंडू स्लाइस केला गॅप भेदलाय. चेंडू मागे फिल्डर आलाय जरूर. बघायला गेलं तर कव्हरचा फिल्डर मात्र पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. त्याच्या जोरावरती 1 धाव घेतली गेली. जलसिंग पाटील याच्या वरती आता विश्वास दाखवला जातोय. स्ट्राईक वरती त्याला रोटेट केलंय अभिषेक यानं. आता 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिमचा पुकार टॉस साठी असणार आहे. याच्यानंतर पुकार नाही तर पेनलाइज होईल अनुष्का स्पोर्ट्स संघ. आपल्याला शेवटचा पुकार आहे आयोजन कमिटीकडून सांगण्यात आलंय. हो यावेळी खतरनाक बॉल चांगला चेंडू आणि परिणामतः त्याच्यावर फक्त स्लाइस केलंय. थोडंसं हलक्या हाताने खेळ आहे. चेंडू फक्त एका धावेसाठी जातोय. सिंगल मात्र रोखू शकत नाही. रोटेट केलं जात आहे कायम कारण बघायला गेलं तर तुमच्याकडून बॅट चांगलं जर गोलंदाजी होत असेल त्यावेळी फलंदाजाला तेच एक शस्त्र वापरावं लागतं. सिंगल डबल रोटेट करत धावफलक जो आहे तो हलता ठेवणं गरजेचं असताना आपल्याला पाहायला मिळतंय. काय नाव म्हणतात संतोषजी सातपुते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय संतोषजी सातपुते आपलं सहर्ष असं स्वागत आहे. शोएब नाकाडे आपल्या नावाचा डंका या ठिकाणी पडणाऱ्याच्या या मातीवरती देखील दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं क्रिकेट खेळणारा आणि कायम शिकत प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली हुकूमत गाजवणारा हाच तो गोलंदाज. मोठा फटका खेळला जातोय. चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे खाली.
आणि यावेळी विकेट होते का? यस, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झालाय जबरदस्त देईल. संपलाय अभिषेकचा खेळ. बॅक टू पॅव्हिलियन परततोय. माननीय भारत बापू चौगुले यांच्या शुभ हस्ते घेतला जाणार आहे नाणेफेकीचा कौल. आदरणीय बापू यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं इथं. गोलंदाजी ट्रॅक वरती शोएब चांगला कारनामा करतोय. शोएब कारण एक विकेट घेतली यावेळी. कमबॅक करून दिलाय त्यानं. चांगला कमबॅक. तसाच आवाज ठेव की दादा, म्हणजे मला जास्त ओरडाय पण नाही लागणार. शोएब पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अजय यावेळी समोर आहे आणि चुकी झाली त्याच्याकडून. अगदी बघायला गेलं तर पंचांकडे इशारा येतोय यावेळी नो बॉलचा. कारण अगदी बघायला गेलं स्पीचच्या अगदी बाहेर चेंडू जातोय आणि त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच हे षटक संपल्यानंतर आपण टॉस देखील घेणार आहोत. 12 धावा धावफलकावरती आहेत. शोएब सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. हा नो बॉल फ्रीचा चेंडू असणार आहे. समोर संधी आहे. संधीचा घेतलाय फायदा आणि हातात घेतला कायदा. चेंडू गेलाय सीमा पार. आला यावेळी अजय याच्या बॅटमधून लाजवाब षटकार. शोएब पुन्हा एकदा गोलंदाजी टाकवरती. समोर अजय. आणखीन एक वार. यावेळी चेंडू हवेत आणि फिल्डरने घेतला आपल्या कवेत. झटका क्रमांक दुसरा. बॅक टू बॅक परतावं लागतंय बॅक टू पॅव्हिलियन. अजय याला षटकाराचं उत्तर. विकेट याला. विकेट. जलसिंग आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर आयकॉन प्ले जरूर आहे आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये संकेत आता जबाबदारी घेतोय. 18 वरती दुसरी विकेट गेली. म्हणजेच या सामन्यामध्ये आता ट्विस्ट आलाय. कारण एका साईडला वाटत होतं की वरुण स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करतो की काय, परंतु शोएब आलाय. शोएबनं कारनामा दिलाय. कारण शोएबनं या ओव्हरमध्ये बघायला गेलं तर फक्त 10 दिल्या. त्या 10 एक षटकाराच्या मदतीने जरूर गेलाय षटकार. त्याच्यानंतर कमबॅक केलाय 2 विकेटचा.
घेतल्यात. यावेळी मोठा फटका पुन्हा एकदा खेळला गेला. चेंडू यावेळी देखील हवेत आहे आणि यावेळी देखील कमेत घेता आला असता, परंतु झाली चुकी आणि या चुका मागात पडणार आहेत. कमी धावसंख्या असताना संधी आली होती, ती संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. म्हणजेच ही विकेट जी आहे ती मात्र तुम्हाला तिखट करून जाणार आहे. जशी जीवनामध्ये मिरची तिकीट झोमते, हे झोमला राख्या सुटलाय आणि इथं मात्र षटक क्रमांक संपुष्टात येते. दुसऱ्या 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. म्हणजेच आता समीकरण बदलते. चेंडू शिल्लक आहे 24, धावा बनवायचे आहेत 22. घेऊया छोटासा डीजे वाला रिप्रेझेंट. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित जलसिंग स्ट्राईक वरती आणि यावेळी चेंडू बघायला गेलं तर चांगला पडल्यानंतर अगदी कठोर चेंडू पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती रिव्हर्स शॉटचा फटका जरूर खेळला होता, परंतु त्याच्यावरती धाव मिळेल ती एक सिंगल यावेळी ओव्हरची सुरुवात झाली. ही ओव्हर जी आहे ती महत्वाची आहे. त्यांना देखील माहिती आहे की जलसिंगला आणि संकेतला देखील माहिती आहे, कारण रोहित खांडेकरचं हे दुसरं षटक आहे. त्याचा स्पेल देखील इथं संपणार आहे. थोडस दादा आवाज दे रे. संकेत सज्ज झालाय समोर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय, परंतु याच्यावरती धाव मिळणार नाहीये, कारण हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला आलाय, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू डॉट आलाय, समीकरण बदलतंय. आता मात्र रोहित यानं आपला सर्वोत्तम खेळ दाखवायला सुरुवात केली, कारण गरज आहे संघाला धावा वाचवण्याची. धावा वाचवण्यास सुरुवात केली त्यानं. पहिला चेंडू 1 धाव नंतरच्या चेंडूवरती आल्या तर धावा डॉट चेंडू आलाय, म्हणजेच समीकरण बदलतंय. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू चांगला कट्टर चेंडू पगायला गेला. पडल्यानंतर अगदी ऑफ संपला बाहेर आलेला चेंडू, त्याच्यावरती सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केलाय. जलसिंग पाटील याला स्ट्राईक वरती आलाय. बघायला गेलं तर जलसिंग पाटील 5 चेंडू मध्ये 9 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या साईडला संकेत 3 चेंडू मध्ये 3 धावा केल्यात, म्हणजेच आता धावांचं जी गती होती ती थोडीशी कमी केली गेली. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर रोहित खांडेकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला चेंडू सन्मान दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. वरचा फिल्डर यावेळी शतक करतोय, तोपर्यंत 1 धाव घेतली गेली. एका धावेने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. खरं तर हा महामुकाबला आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ कोण जाणार हे देखील सांगणारा पाहतोय. चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर हातामधली जादू पाहायला मिळाली. जलसिंग पाटील याच्याकडे देखील तो चेंडू टाकण्याचा, त्याला बाद करण्याचा तयारीत होते, परंतु तो बाद झालेला नाहीये, कारण चांगली रनिंग त्याने घेतली आणि त्याच्या जोरावरती आपण बघतोय धावफलक 1 वाढला गेलाय. 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. वरद आणि जनसेवा स्पोर्ट्स या संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय हा सामना. वरद 11 स्पोर्ट्स संघाचे संघ मालक डॉक्टर प्रवीणजी घुंगरे साहेब दुसऱ्या साईडला घुंगरे साहेब, तर जनसेवा स्पोर्ट्स संघाचे सागरजी वरपे संघ मालक म्हणून काम करतायत. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 25 धावा धावफलकावरती. आता चेंडू गणित समीकरण बदलते. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा बनवायचे आहेत 17. 17-18 हा आकडा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच एका साईडला विराट कोहलीच्या पाठीवरचा आकडा, तर दुसऱ्या साईडला त्याचाच संघ सहकारी आरसीबीचा 360 डिग्रीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्सच्या पाठीवरचा आकडा 17. 17 मध्ये 18 धावांची 18 चेंडू 17 धावांची गरज आहे. माहिती दिली गेली अर्थातच स्टीफन यांच्या माध्यमातून माहिती मिळते. थँक्यू सो मच स्टीफन.
वरद जनसेवा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय संदीप यादव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू डॉट आलाय म्हणजेच आता चेंडू गणित समीकरण बदलते बॉल टू बॉल आता धावांची गरज आहे 17 मध्ये 17 म्हणजेच हा देखील खतरा आहे हा चेंडू महत्वाचा आहे रिव्हर्स शॉटचा टेम झालाय जरूर फिल्डर आहे सिंगल मिळेल सिंगल म्हणजे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जात आहे ही ओव्हर जी आहे ती आणि याच्या नंतरची पुढची ओव्हर देखील महत्वाची आहे कोण गोलंदाजी करतो हे देखील महत्वाचं ठरतं यावेळी संदीप यादववर जबाबदारी दिले याच्या अगोदर त्यानं चांगली गोलंदाजी या टुर्नामेंट मध्ये केली गेली आणि त्याच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळाले 16 मध्ये 16 धावांची गरज आहे यावेळी बॅटर लॉक केलाय फिल्डर आहे डीप मधून प्रोटेक्शन देतोय बघायला गेलं तर काही वेळासाठी चेंडू हवेत होता वाटलं वाटतं की आविष्कार घेतोय की काय कॅच परंतु चेंडू त्याच्यापासून लांब आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्याच जोरावरती आता प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव घेतली जाते म्हणजे 15 मध्ये 15 धावांची गरज असताना गोलंदाजी राखवरती संदीप यादव पुन्हा एकदा सज्ज होतोय जलसिंग समोर असणार आहे 9 मध्ये 12 धावांची खेळी गेली पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर जरूर होता परंतु बॅटची एज घेऊन चेंडू जातोय थर्ड बॅनच्या दिशेने चेंडूवर मिळेल ती सिंगल धाव पुन्हा एकदा सिंगल म्हणजेच आता चेंडू गणित समीकरण बदललं गेले 14 असं समीकरण आहे बॉल शिल्लक आहे 14 धावा देखील बनवायचे आहेत 28 धावा धाव फलकावरती आहेत 42 रनांचा पाठलाग करत असताना संकेत याने देखील चेंडू स्लाइस केलाय फिल्डर आहे शोयब फील्ड करेपर्यंत एक धाव घेतली जाते क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं गेलंय बघायला गेलं तर स्क्वेअर लीगचा फिल्डर देखील डीप मध्ये आहे डीप मिड विकेट डीप लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळते कव्हरचा फिल्डर पॉइंटचा फिल्डर देखील डीप मध्ये ठेवलाय आणि जलसिंग याला आतापर्यंत रोखलं गेलंय आणि इथं थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट होण्याची तयारी दाखवली जलसिंग याने तो मोका शोधलाय आणि त्या मोक्याचा घेतलाय फायदा याच वेळी षटक क्रमांक संपुष्टात आलाय 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या डबल कव्हर आपल्याला पाहायला मिळते 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचते म्हणजेच आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 11 घेऊया छोटासा डीजेवाला रिफ्रेश करणारा आपल्याला सर्वांचा ब्रेक सोमटीचे 12 मध्ये 11 धावांची गरज गोलंदाजी ट्रॅकवरती शोएब नाकडे याच्यावरती जबाबदारी दिली काय गोलंदाजी केली या टुर्नामेंट मध्ये या खेळाडूनं बघायला गेलं तर आपल्या नावाची चर्चा ठेवली सातत्यानं गोलंदाजी करतोय गगनबावडा क्रिकेटमध्ये या खेळाडूनं आपल्या नावाची चर्चा ठेवली आणि आता सध्याच्या घडीला पडणाऱ्याच्या या मातीमध्ये देखील आपल्या नावाची चर्चा ठेवण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती शोएब बॅटर लॉक केलाय ऑन साइडला स्किपर लेगचा फिल्डर आलाय जरूर इथं मात्र एक धाव मिळेल एका धावेनं आता धावसंख्या पुढे सरसावली जाते चेंडू आता 11 शिल्लक आहे 10 धावा बनवायच्या आहेत 32 धावफलकावरती लागल्या गेल्यात आता मात्र थोडसा जसा सूर्य मावळतीला चाललाय तसा आशा मात्र मावळतीला जाताना जनसेवा स्पोर्ट्स संघाच्या दिशेने पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि फिल्डर इथं फंबल क्षेत्ररक्षण आणि त्याच्या जोरावरती सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्जन झालं गेले 2 धावा आणखी धावफलकावरती वाढल्या गेल्या तर गोलंदाजी चांगली करतोय गोलंदाज शोएब परंतु दुसऱ्या साईडला फिल्डरांची साथ त्याला मिळत नाही कारण या चेंडूवरती फक्त एक धाव होती पाय निसटला फिल्डरचा आणि त्याच्या जोरावरती त्याची अचूकता पाहायला मिळाली 10 मध्ये 8 धावांची गरज यावेळी आज गॅपचा शोध घेताना पाहायला मिळाला हलक्या हाताने चेंडू खेळलाय परंतु याच्यावरती एक धाव मिळेल रोखून ठेवले जरूर परंतु
बॅटरच्या माध्यमातून ज्या कमी धावसंख्या झाल्या त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 50+ जरी धावा असत्या तरी एक गोलंदाजासाठी काहीतरी करता येतं, एवढं टार्गेट सेट नक्कीच झालं असतं. परंतु इथं आता 9 मध्ये 7 धावांची गरज, हल्ला बोल करण्यासाठी सज्ज होते संकेत. समोर कडवं आव्हान आहे गोलंदाज, अर्थातच आपण शोएब याला बघतोय. जर्सी क्रमांक 29 हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शोएब याचा, संकेत याच्यासाठी. हो, चांगला चेंडू पडल्यानंतर बघायला गेलं की अगदी बाहेर येणारा चेंडू त्याच्यावरती स्लाइस केलंय. चेंडूवरती मिळेल ती एक धाव, म्हणजेच आता 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. हा चेंडू, हे 2 चेंडू जे आहेत ते महत्वाचे आहेत. जर डॉट चेंडू आले तर 6 बॉलला 6 धावा येऊ शकतात, परंतु हा कारनामा शोएब करू शकतो का? कारण समोर आहे जलसिंग पाटील, त्याला माहिती आहे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळायचं आणि तो कॅल्क्युलेशन सध्या त्याच्या डोक्यामध्ये गुंगवताना पाहायला मिळत आहे. म्हणजेच कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करताना आपल्याला वरद स्पोर्टचा हा खेळाडू पाहायला मिळतोय, जलसिंग पाटील. यावेळी फुलटॉचा मोका बनला होता, जर कॅच झाला असता तर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. एक सामन्यामधला ट्विस्ट आला होता, जरूर एक मोका बनवून दिला होता शोएब यानं स्लोअर फुलटॉस, आणि त्याच्यावरती अवघड कॅच जरूर होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल तिथंच पडताना घेता आला असता. चुकी झाली बिल्डर कडून, आणि या चुका मोठ्या सामन्यामध्ये कमी करता यायला पाहिजे, त्याच्यानंतरच संघ विजय घेऊ शकतोय. परंतु या सामन्यामध्ये बघायला गेलं तर जलसिंग पाटील याचा कॅच सुटला गेलाय. म्हणजेच एक संधी आली होती, या संधीचं सोनं घेता आलं असतं, परंतु ती घेता नाही आलेलं आहे. शोएब याचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चेंडू गेलाय डिक्रील झोन मध्ये, 2 धावा देऊन जातोय. म्हणजेच षटक क्रमांक संपुष्टात येते. 5 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 39 धावा, म्हणजे विजयासाठी चेंडू 6 शिल्लक असताना गरज आहे धावांची ती फक्त आणि फक्त 3 धावा. सहा मध्ये 3 धावांची गरज, म्हणजेच या सामन्यामध्ये आता जलसेवा स्पोर्ट्स थोडासा बॅकफुटवर गेलाय. वरद स्पोर्ट्स संघ सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय, कारण जलसिंग पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय, सलामीला आलाय, तो कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत राहिलाय. त्याने आतापर्यंत बघायला गेलं तर 14 चेंडू मध्ये 19 धावांची खेळी केली. यावेळी चेंडू डॉट चेंडू, पहिला चेंडू डॉट आलाय, म्हणजेच आता चेंडू गणितचं समीकरण बदलतंय. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोल भोजने यांच्याकडे जबाबदारी दिली. पुढचा चेंडू ऑन साइडला झालाय, टर्न चेंडूला पाठवलंय सीमा पार, आणि विजयाचा षटकार खेचत या सामन्यामध्ये विजयाचा मुकुट लावला गेलाय वरद स्पोर्ट्स संघानं. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मधून सेमी फायनलला जाणारा तिकीट बुक केलंय गेलंय दुसरा संघ ठरतोय वरद 11 स्पोर्ट्स संघ. अभिनंदन आणि